श्री स्वामी समर्थ. महिलांनी मकर संक्रांतीला हे 13 नियम आवर्जून पाळा. थंडीच्या दिवसात वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत. हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण खूप शुभ मानला जातो. सूर्यदेव या दिवशी धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात. त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि दान देखील केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून दान केल्याने चांगले फळ मिळते. मकर संक्रांती 2025 मध्ये मंगळवारी 14 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 9:03 ते सायंकाळी 7:46 पर्यंत आहे. मकर संक्रांतीच्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे शुभ मानले जाते. आंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि तुळशीचे पाने टाकून स्नान करावे असे मानले जाते. आंघोळीनंतर नवीन कपडे घाला. त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्पण करा. त्यामुळे कुमकुम, तांदूळ आणि तीळ मिसळवा. सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करा. लाल फुले, उदबत्ती, दिवा नैवेद्य, तिळाचे लाडू, गूळ इत्यादी नैवेद्य अर्पण करू शकता. दरवर्षी संक्रांतीला कोणता तरी एक रंग वर्ज्य असतो. म्हणजे संक्रांतीला देवीच्या ज्या रंगाची वस्त्र देवी परिधान केलेली असते त्या रंगाचे कपडे संक्रांतीच्या दिवशी घालायचे नसतात. मग ती साडी असो किंवा कपडे. यंदा मकर संक्रांतीला देवीच्या पिवळ्या रंगाचे वस्त्र देवीने परिधान केले आहे. यामुळे 2025च्या मकर संक्रांतीतील पिवळा रंग वर्ज्य आहे. यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांना पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करता येणार नाही. शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो. महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळी, हिरवी, लाल, गुलाबी, केशरी किंवा पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची साडी नेसू शकता. त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्या. मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी आधी घालावी. त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्या महत्त्व आहे. त्यामुळे यंदा लाखेच्या बांगड्या नक्की घाला. आता पाहूया मकर संक्रांतीला कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नये. नंबर 1. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्रीचे शिळे अन्न खाऊ नये. यामुळे तुमच्यामध्ये नकारात्मकता येऊ शकते. नंबर 2. मकर संक्रांतीच्या दिवशी मांसाहार, दारू, कांदा, लसूण यांचे सेवन करू नये. या दिवशी शक्य होईल तेवढे सात्विक आहार घ्यावा. नंबर 3. मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही कोणत्या गरजू व्यक्तीला किंवा वृद्धांना त्रास देऊ नये. नंबर 4. या दिवशी घरामध्ये कलह, भांडण, तंटा किंवा वादविवाद करू नये. घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे या दिवशी कधीही कटकट करू नये. नंबर 5. मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या रंगाने कोणाशीही भांडू नये. मकर संक्रांतीच्या दिवशी कोणालाही वाईट वगैरे काहीही बोलू नये. मकर संक्रांतीला सर्वांशी प्रेमाने बोलावे. नंबर 6. या दिवशी घराबाहेर आलेल्या गरजू व्यक्तीला मदत करावी. त्यांचा अपमान चुकूनही करू नये. नंबर 7. मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते. नवीन गुंतवणूक, नवीन व्यवसाय, नवीन नोकरी सुरू केल्याने समृद्धी येते. नंबर 8. मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तीला धान्य किंवा कपडे दान करू शकता. यामुळे भगवान सूर्याची वर्षभर तुमच्यावर विशेष कृपा राहते. नंबर 9. मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करा. यामुळे वर्षभर आरोग्य चांगले राहील. नंबर 10. या दिवशी काळे तीळ, पांढरे तीळ, गूळ आणि सुहाग या साहित्य इत्यादी दान केल्याने तुमची गरिबी दूर होऊ शकते. नंबर 11. मकर संक्रांतीच्या दिवशी गाईच्या तुपात पांढरे तीळ मिसळून देवी लक्ष्मी किंवा श्री हरी विष्णू यांना अर्पण केल्याने तुमच्या घरात त्यांचा वास असतो. तीळ हे दारिद्र्य नष्ट करण्यासाठी मानले जाते. नंबर 12. मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानले जाते. तसेच या दिवशी तुळस तोडू नये. असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी शक्यतो गरीब लोकांना आणि अनाथ मुलांना अन्न, तिळगुळ किंवा तिळाचे लाडू, कपडे, धान्य, थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे, चादरी यांनी दिल्याने तुमच्या आयुष्यात सदैव सुख समृद्धी वाढते. नंबर 13. संक्रांतीला वाण म्हणून काय द्यावे. संक्रांतीला वाण म्हणून तुम्ही काहीही देऊ शकता. तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या बजेटनुसार कोणतीही वस्तू वाण म्हणून देऊ शकता. वाण खूप महाग असावं असं काहीच नाही. काही वस्तू वाण म्हणून देऊ शकता. जसे की छोट्या बॅग्स, बटवा, मोबाईल, पाऊच, क्लचर, सिंदूर, पेन्सिल, अजून इतर सौंदर्यप्रधान किंवा कुंकुमाचा डब्बाही देऊ शकता. गृहोपयोगी वस्तूसुद्धा देऊ शकता. जसे की प्लेट, वाटी, ग्लास, चमचे, आरशा सोबत तुम्ही अजून काहीही देऊ शकता. जे वस्तू तुमच्या बजेटमध्ये बसतील किंवा जे तुम्हाला आवडतात त्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून इतरांसोबत देखील नक्की शेअर करा आणि तसेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ASA मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.